आज आपण या व्हिडिओमध्ये उद्यापासून म्हणजेच 1 जुलै 2026 पासून अनेक महत्वाच्या नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत. त्याचा थेट परिणाम सर्वसामान्य जनतेच्या जीवनमानावर देखील पडू शकतो. त्याबद्दलची संपूर्ण व सविस्तरपणे माहिती देणार आहोत. तरीही आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो. बघता बघता जून महिना संपत आला आहे. जून महिन्याचा आजचा शेवटचा दिवस असून उद्यापासून जुलै महिना सुरू होणार आहे. 1 जुलै पासून अनेक महत्वाचे नियम बदलणार आहेत, ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर आणि महिन्याच्या बजेटवर देखील पडू शकतो. त्यामुळे येत्या 1 तारखेपासून होणाऱ्या नवीन बदलांबाबतीत सर्व नागरिकांना जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा तुम्हाला अनेक अडचणींचा सामना देखील करावा लागू शकतो. चला तर मग जाणून घेऊया उद्यापासून काय काय होणार आहेत बदल. नंबर 1, पासपोर्ट काढण्यासाठी आता जास्त पैसे द्यावे लागतील. केंद्र सरकारने पासपोर्ट नियम 1980 मध्ये सुधारणा केली आहे. त्यामुळे उद्यापासून पासपोर्ट अधिक महाग होणार आहेत. उद्या 1 जुलै 2026 पासून नवीन पासपोर्ट काढण्यासाठी 2500 रुपये फी द्यावी लागेल. आतापर्यंत 1500 रुपये फी होती. 36 पानाच्या तात्काळ पासपोर्ट साठी आतापर्यंत 3500 म्हणजे 3500 रुपये लागत होते. आता 1 जुलै पासून 5000 रुपये मोजावे लागतील. नवीन 60 पानाच्या पासपोर्ट साठी व नूतनीकरण करण्यासाठी आतापर्यंत 2000 रुपये होते. आता तुम्हाला 3500 रुपये द्यावे लागतील. 60 पाने तात्काळ सेवा पासपोर्ट साठी 4000 रुपये फी होती. आता 1 जुलै पासून 6000 रुपये मोजावे लागतील. परराष्ट्र मंत्रालयाने जाहीर केलेले हे नवीन सुधारित दर उद्या 1 जुलै 2026 पासून संपूर्ण देशभरात लागू होणार आहेत. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक व शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब अवश्य करा. नंबर 2, सर्व घरगुती गॅस ग्राहकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी. घरगुती गॅस वापरणाऱ्या कोट्यावधी ग्राहकांसाठी केंद्र सरकारने ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य म्हणजे बंधनकारक केली आहे. केवायसी प्रक्रिया पूर्ण न केल्यास ग्राहकांना मिळणारी गॅस सबसिडी बंद देखील होऊ शकते. इतकेच नव्हे तर गॅस कनेक्शन देखील बंद होण्याची दाट शक्यता आहे. व तसेच नवीन गॅस सिलेंडर बुक करताना देखील अनेक अडचणी येऊ शकतात. त्यामुळे ज्या ग्राहकांनी अद्याप देखील ई-केवायसी केलेली नाही त्यांनी लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी. केवायसी तुम्ही तुमच्या मोबाईल फोनद्वारे घरबसल्या देखील करू शकता किंवा तुमच्या गॅस एजन्सीवर देखील जाऊन करता येईल. नंबर 3, देशभरातील आधार कार्ड धारकांसाठी सरकारने दिली गुड न्यूज. आधार कार्ड बनवणारी केंद्र सरकारची संस्था युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाच्या नियमानुसार सध्या ईमेल आयडी आधार मध्ये अपडेट करण्यासाठी 75 रुपये शुल्क म्हणजे 75 रुपये फी द्यावी लागते. मात्र आता चांगली व दिलासादायक बातमी म्हणजे येत्या बुधवार 1 जुलै 2026 पासून ते 31 डिसेंबर 2026 पर्यंत म्हणजे 6 महिन्यासाठी आधार मोबाईल ऍप द्वारे तुमचा ईमेल आयडी अपडेट करण्यासाठी 1 रुपया देखील द्यावा लागणार नाही. अर्थात कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. म्हणजेच ही सेवा 1 जुलै ते 31 डिसेंबर पर्यंत पूर्णपणे मोफत असेल. नंबर 4, घरगुती व व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती. सरकारी पेट्रोलियम कंपन्या जसे की IOCL, BPCL आणि HPCL या सर्व कंपन्या दर महिन्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच 1 तारखेला घरगुती व व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या नवीन किमती जाहीर करतात. उद्या बुधवारी 1 जुलै 2026 रोजी देखील गॅसच्या नवीन किमती जाहीर होणार आहेत. अलीकडेच 7 जून 2026 रोजी घरगुती गॅसच्या किमतीत 29 रुपयांची वाढ करण्यात आली होती. त्यामुळे घरगुती वापराचा सिलेंडर सध्या जवळपास 950 रुपयांना मिळत आहे. उद्या 1 तारखेला सरकारी कंपन्यांकडून ग्राहकांना दिलासा मिळतो की पुन्हा एकदा किमतीत वाढ होते. याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद. जय महाराष्ट्र.